सिद्धं शुद्धं परमेयं जिनेन्द्रवर्णेमिचन्द्रमकरन्दं गुणरयणभूषणनिलयं जीवस्वपरिवर्णं मोक्षम्। जय बोलो सिद्धार्थ चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परमपूज्य चारक चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परमपूज्य आचार्य एक सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परमपूज्य मोदीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य श्रेयस सागर जी महाराज की जय। गाथा 584 है, 584 नंबरची गाथा आहे. 583 झाले ते काल आपले. सम्यक तो मार्ग नाही, हिंदी बोलना पड़ेगा. सम्यक तो मार्गना चल रही है. सम्यक तो मार्गना में 6 द्रव्यों के 7 अधिकार बताए हैं. पहले नाम अधिकार बताया, फिर दूसरा कौन सा है उपलक्षण, 6 द्रव्यों के लक्षण बताए. क्योंकि लक्षण से ही लक्ष्य मतलब की पहचान होती है. लक्षण के द्वारा ही हम वस्तु को जानते हैं. तो 6 द्रव्यों को कैसे जानेंगे, उनके लक्षण बताएंगे तो उनका परिचय होगा, इसलिए लक्षण बताया. फिर उसके बाद तीसरा अस्तित्व का स्थिति, अस्तित्व का काल, कितने काल तक रहेगा. 6 द्रव्यों का अस्तित्व का काल कितना बताया, अनादि अनंत, मतलब सभी जितने अर्थ पर्याय व्यंजन पर्याय हैं उतना द्रव्य है. और अस्तित्व का क्षेत्र बताया. तो अस्तित्व का क्षेत्र में सामान्य से बताया कि सभी द्रव्य कहाँ पर है, लोक में है. आकाश को छोड़कर बाकी सभी द्रव्य कहाँ पर है, लोक में, उसके बाहर नहीं है. उसमें धर्म और अधर्म द्रव्य लोक में कितने जगह में रहता है, व्यापक पूर्ण. काल 3 प्रकारचे आधार सांगितले ना, अधिकरण 3 प्रकार के बताए, औपश्लेषिक, वैषयिक और अभिव्यापक. औपश्लेषिक मतलब खाली टच हुआ है, संश्लेष संबंध हुआ है, मतलब संबंध हुआ है. चटाई पर मैं बैठा हूँ, पाटे पर बैठा हूँ, जमीन पर सोया हूँ, तो ये सब औपश्लेषिक आधार से. और दूसरा वैषयिक आधार, उस जैसे गांव में हम रहते हैं, पूरे गांव में रहते क्या नहीं, गांव के किसी कोने में रहते तो भी क्या बोलेंगे, गांव में रहते. हम फलटन जा रहे हैं, फलटन में सब जगह जाएंगे क्या, कोई एक भाग में जाएंगे. तो उसको वैषयिक आधार कहा. और अभिव्यापक मतलब पूर्ण, जिसमें रहता है तो पूर्ण में व्याप्त होकर के रहता है. जैसे तिल में तेल है तो पूरे तिल में व्याप्त होकर के तेल रहता है. आत्मा में ज्ञान है, आत्मा में ज्ञान है तो पूरे आत्मा ज्ञान में व्यापक है. शरीर में आत्मा, ये भी अभिव्यापक ही हो जाएगा क्योंकि पूरे शरीर में आत्मा रहता है तो उसको भी अभिव्यापक, लेकिन वो बाह्य आधार हो जाएगा, लेकिन वो अभिव्यापक ही है. और धर्माधर्म द्रव्य के बारे में विशेषता बताई थी, कैसे है वो व्याप्त होकर के भी अवस्थित है, अचलित है और नित्य है. नित्य है 3 बताया, अवस्थित है, अचलित है, नित्य है. और पहले अभिव्यापक बताया, पूरे लोक में व्याप्त है. अब जीव द्रव्याचं क्षेत्र सांगता जाता. जीव द्रव्य कितने क्षेत्र में रहता है वो बताया. लोगस असंख्येच्यदि भाग पौडिं सुसौवलोगोति अपपदेश विसप्पण संहारे वावदो जीवो जीव
लोक के असंख्यातवें भाग से लेकर, अभी हम कितने भाग में हैं, कितने भाग में रहते हैं, लोक के असंख्यातवें भाग में। जो भी हमारी अवगाना है, इतने क्षेत्र को हमने व्याप्त किया, तो कितना भाग हो गया, ये लोक का, पूरे लोक का असंख्यातवां भाग है। संख्यात घनांगुल है, वो भी लोक का असंख्यातवां भाग है, या घनांगुल का असंख्यातवां भाग है, वो भी लोक का असंख्यातवां भाग है। तो सूक्ष्म निगोद लब्ध पराप्त की अवगाना कितनी है, घनांगुल का भी असंख्यातवां भाग, और हमारे अवगाना कितनी है, संख्यात घनांगुल, संख्यात घनांगुल। तो ये दोनों भी लोक का असंख्यातवां भाग है। जीव को कम से कम जीव 1-2 प्रदेश पर रह सकता है क्या, नहीं। कम से कम उसको असंख्यात ही प्रदेश लगेंगे, लेकिन वो असंख्यात प्रदेश भी लोक का असंख्यातवां भाग होगा, असंख्यात होते हुए। तो लोक के असंख्यातवें भाग अधिक प्रौढ़ी लिया तो बीच के सब उसके स्पर्श भेद लेना है। जैसे मूल शरीर की अपेक्षा से अवगाना जो है वो बताइए, उतने जगह में जीव रहता है, जितना शरीर है उतने शरीर के अवगाना में जीव रहता है। तो जीव शरीर के अवगाना घनांगुल के असंख्यातवें भाग से लेकर के 12 करोड़ 50 लाख योजन तक एक एक प्रदेश बढ़ाते जाओ, ये सब शरीर के अवगाना के भेद है। महामत्स्य की अवगाना कितनी है, 1000 योजन लंबा, 500 योजन चौड़ा और 250 योजन ऊंचा, इतना बड़ा महामत्स्य है। रोवी महायोजन लिया है, तो मतलब योजन में लिया है, तो उसके घनफल निकाला तो कितना आता है, 12 करोड़ 50 लाख योजन। ये सबसे बड़ी अवगाना है जीव की। तो इस प्रकार अवगाना की अपेक्षा से इतने जगह को व्याप्त करेगा। फिर उसके वेदना समुद्घात और कषाय समुद्घात के समय तिगुना हो जाएगा, तो महामत्स्य का भी तिगुना हो जाएगा, तो उसके तिगुना करो। घनफल 9 गुना हो जाएगा, और मूल अवगाना जो है वो तिगुनी हो जाएगी। उसका घनफल निकालेंगे तो मूल शरीर के घनफल से तिगुनी 9 गुनी हो जाएगी। और वेदना कषाय समुद्घात में तिगुना होगा। फिर मारणांतिक समुद्घात में जहाँ उत्पन्न होना है वहां तक जाता है ना। हाँ, सर्व लोग तो केवली समुद्घात में होगा। जब केवली समुद्घात होता है, एक ही जीव की अपेक्षा चल रहा है, एक जीव की अवगाना की अपेक्षा चल रहा है, तो एक जीव सर्वलोक में कब होगा, जब केवली समुद्घात होगा तब। या दंड समुद्घात में जो है 14 राजू ऊंचा और 12 अंगुल उसका विस्तार इतना व्याप्त करता है। कपाट समुद्घात में जो निकालता है ना पूरे सब उतना। फिर प्रदर समुद्घात में कितना, लोक का असंख्यात भूभाग, और केवली समुद्घात में लोकपूर्ण समुद्घात में पूरे लोक में व्याप्त हो जाता है। तो इस प्रकार लोक के अस्तित्व का क्षेत्र अलग अलग अपेक्षा से बताया है। इसमें क्या बता रहे थे अभी, हाँ वो इन्होंने दिखाया ना कि मारणांतिक समुद्घात में कोई महामत्स्य का जीव है, वो 7वें नरक जाता है ना। 7वें नरक में कौन कौन उत्पन्न होते हैं, मनुष्य और महामत्स्य दो ही। मनुष्य में स्त्री भी नहीं उत्पन्न होती है, पुरुष मनुष्य जो है वो ही 7वें नरक में उत्पन्न होता है। और व्याघ्रादिक भी नहीं, व्याघ्रादिक 6ठे नरक तक ही उत्पन्न होता है, पांचवे तक। और स्त्री 6ठे नरक है। स्त्री और कौन 6ठे नरक में, स्त्री खाली होता है, हाँ वही मतलब 6ठे नरक तक, और पुरुष 7वें नरक तक, और पुरुष और महामत्स्य। महामत्स्य नहीं, ऐसा मतलब मत्स्य, कोई भी तंदुर मत्स्य हो, महामत्स्य हो, मत्स्य वो उत्पन्न होता है 7वें नरक तक। चाहिए ना, होता होगा। तंदुर मत्स्य को है, तंदुर मत्स्य जाता है 7वें नरक। हाँ, हो सकता है, इतना सा है, लेकिन वो 7वें नरक में जाता है। एक और हवा है लेकिन नरक के इसके साथ वो वहाँ नरक में कहाँ संवनन होता है, यहाँ वाले को यहाँ इसको जब उसमें नरक से भी साथ में जाएगा, साथ में जाएगा, ऐसा बराबर है।
वैजुषम नारा सवनन वाला हे 7वें नरक जाता है, सर्वार्थ सिद्धि जाता है, मोक्ष जाता है. मोक्ष. आणि एक वाचलंय ते. भोग भोग भूमीमध्ये किती होते? उसके उधर वैजुषम नारा से और म्हणजे जाईल भोग में 6 सवनन वाला जाता है. तो उसके लिए कोई नियम नहीं है. म्हणजे तेव्हा शिक्षणाचं सरांना सगळं स्त्री पुरुषांना पण. ते भोग सब पुण्य प्रकृतियों का उदय है ना. लोक का अनंतवा भाग नहीं होगा. लोग अनंतवा नहीं ये संख्यात प्रदेश है. असंख्यात प्रदेश है. उसका अनंतवा भाग करेंगे तो एक प्रदेश का भी अनंतवा भाग करना पड़ेगा. 6 पटी 14 येईल का नाही आम्हा 7व्या नरकात गेला तर हाँ नाही 6/14 ते पूर्ण नसते, एकाचं फक्त लांबी घ्यायची तेवढीच. ते पूर्ण राजूला पण स्पर्श करत नाही ना, मग 6/14 नाही घ्यायचं. तो ये ऐसा बताइए, बीच में एक राजू बाई एक राजू तरस नाड़ी है ना, तो उसका एक राजू बाई एक राजू बीच का मध्य लोक है. इसमें ये असंख्या द्वीप समुद्र है, लास्ट का स्वयंभूरमन समुद्र है. तो यहाँ का जीव कहीं यहाँ पर नीचे 7वें नरक में उत्पन्न होना है. इसके 5 बिल है ना, वहां पर उत्पन्न होना है. तो उसका कितना हो जाएगा, तो ऐसा वो एक राजू इधर से इधर आएगा. थोड़ा सा राजू भी कम है लेना, एक पूरा एक राजू ना यहाँ से यहाँ, फिर ये सब ऐसा होगा ना पूरा बराबर. फिर यहाँ से यहाँ अंदर आधा राजू आया, और इसके नीचे 7वें नरक में जो बिल होगा वहां पर वो उत्पन्न होना है. तो लंबाई कितनी हो गई यहाँ से यहाँ, उसकी एक राजू थोड़ा कुछ कम होगा, और इधर ये आधा राजू, और इधर नीचे जाएगा 7वें पृथ्वी में, तो कितना राजू हो जाएगा, 7 राजू, 6 राजू, 6 राजू. अच्छा, एक राजू. हाँ, तो 7वें पृथ्वी तक 6 राजू, 7व्या पृथ्वीपर्यंत 6 राजू होतात. म्हणजे असं एक राजू हे अर्धा राजू म्हणजे किती झालं, दीड, आणि खाली 6 राजू, त्याचे 7.5 राजू लंबाई झाली त्याची. आणि त्याची चौडाई किती आहे, म्हणजे विस्तार रुंदी किती आहे, 500 योजन, आणि उंची किती आहे त्याची, 250 योजन. तेवढ्या प्रदेशाला तो व्याप्त करणार. 500 योजन रुंद, 250 योजन त्याची जाडी, ते उंची त्याला म्हणायचं. आणि लंबाई किती झाली त्याची, 1000 राजून होती, तर आता किती झाली, महाभारत समुद्रात मध्ये 7.5 राजू झाली. आत्म्याचे प्रदेश तिथे परत पसरले ना. आपण लांबी पण ते बारीक आहे ना जातं म्हणून सांगितलं नाही आपण. नाही आता सुचांबूचा संख्या भागाने जातो ना आपण प्रदेश भागाने संकल्पचे मागणार दुसरी दोन्ही सारखे जातं असं नाही का आपण सांगितलं. हे तर त्याने ते सगळं घेतले पूर्ण. 500 योजन तदर्ध विष्कंभ उच्छेद एकार्थ षड्रज्जू आयत प्रथम द्वितीय तृतीय वक्र उत्कृष्ट पर्यंतेषु तदुपरी लोक पुरण पर्यंतेषु च तद अवगाहन कल्पेषु. म्हणजे ते पूर्ण त्यावेळेला घेतलं त्यांनी. म्हणून ते समुद्रात में एक उसकी शरीराचं जेवढं रुंदी आणि उंची आहे तेवढंच असं घेतलं त्यांनी. 500 योजन रुंद आणि 250 योजन उंच. तिथलं क्षेत्र घ्यायचंय का तिथलं व्यापलेलं शिवाय घे असं सांगायचं का मग. तिथलं व्यापलेला तर आहेच, परंतु ती लांबी तेवढी घेतली ना, त्याच्यामुळे त्याचीच पूर्ण त्या लांबीची उंची आणि जाडी तेवढी घेतली त्यांनी. असं दिल्या त्याच्या तेवढं समजूया फक्त. हे समुद्र के बाहेर संगीत क्षेत्र म्हणजे काय, हे तो समुद्रच असतो हा समुद्राचा तिथं क्षेत्र आहे ना म्हणजे मला असं वाटतंय त्याच्यामध्ये त्याने आता तो वेदना समुद्र हातावयाच्या वेळेला काय झाला, तिप्पट झाला.
त्याला त्याचे अवघान एवढे ना तर ते समुद्राच्या पण बाहेर हा त्याचा गेला तो भाग तिप्पट झाल्यावर. मग तिथून तो महाराजांनी समुद्रात केला. आता इथं कडेला आहे समुद्राच्या हा तर त्याच्या तो तिप्पट झाला की त्याच्या बाहेर पण जाणार ना. दीडपट बाहेर गेला. हा हा तर तिथं जे क्षेत्र आहे थंडी तिथून त्याने महाराजांनी समुद्रात केलं. तर तिथून हे प्रदेश असे एक राज्य आणि असे अर्धा राज्य आणि खाली 6 राज्य. तुम्ही म्हणते ते बरोबर आहे. तर त्याने विवक्षा घेतली नाही, ते मूळ शरीराची जी विवक्षा घेतली विस्तार आणि रुंदी आणि उंची तीच घेतली त्यांनी. 5 संयोजन के महाराज की शंका बराबर है ना. सूर्य उसके संख्या पे भाग बताया था वो जाते समय आत्म प्रदेश बीच में उतनी जाड़ी रहती है उसकी. लेकिन यहाँ पूरी उन्होंने 2.5 संयोजन बताई. क्या है कभी कभी वो विवक्षा न करते हुए ऐसा बता देते, सामान्य से बता देते. जो मूल शरीर का है वही बताया. तो मूल शरीर जहाँ पर उतनी रहेगी वहाँ पर लंबाई चौड़ाई उतनी रहेगी. लेकिन जो आत्मप्रदेश बीच में से निकलेंगे फैलेंगे वो इतने विस्तार और इतने इसमें नहीं निकलते, ऊंचाई में नहीं निकलते, वो कम इसमें निकलते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारे हे अनेक त्याचे क्षेत्र होणार. लोकांच्या असंख्यात भागापासून ते गणांगुलाच्या असंख्यात भागापासून ते 12.5 करोड योजन पर्यंत आणि त्याच्या पुढे पण जे जे संभवतात दंड कपाट प्रतर समुद्रामध्ये किंवा मानवी समुद्रामध्ये जेवढं लांब जाऊ शकतोय तेवढे सगळे क्षेत्र येणार त्याच्यामध्ये. आणि ज्याला केवढी समुद्रात करेल त्याला संपूर्ण लोकांमध्ये व्याप्त होतो जीव. मग असं कसं होतं, असं लहान मोठं अशा अवघानं बदलते कशी जीवाची. प्रदेश कमी जास्त होतात का त्या निबोध पडलेला पर्याप्त जीवामध्ये जेवढे प्रदेश आहेत आत्म्याचे तेवढेच काय आहेत आता आपल्यामध्ये पण तेवढेच आत्मप्रदेश आहेत. आणि मामत्स्याच्या जीवामध्ये गेला तरी तेवढेच आत्मप्रदेश आहेत. कमी जास्त होतात का आत्मप्रदेश नाही. लोकाकाशाच्या प्रदेश एवढेच जीवाचे प्रदेश आहेत एका जीवाचे तेवढेच असंख्यात आहेत, त्याच्यामध्ये कमी जास्त नाही. परंतु ज्या वेळेला हा जीव छोट्या शरीरामध्ये जातो त्याला त्याचा काय होतो विसंकोच होतो. पुन्हा मोठ्या शरीरात गेला की काय होतं त्याचा विस्तार. किंवा एका शरीरामध्ये आपण जन्माला तेवढं केवळ केवढं होतं एवढंच होतं ना. उंची वाढत गेले तर जीवाचे प्रदेश वाढत गेले का विस्तार होत गेला त्याचा त्या प्रदेशांचा. म्हणजे प्रदेश थोड्या जागेत राहिले होते ते पसरले आत्मप्रदेश पसरत गेले. तसं वस्त्र आपण पसरलो तसं ते आत्मप्रदेश पण पसरतं. एक कल्पवृक्ष में जीव है जीव तो वो सिद्ध शिला पर एक निबोधी जीव बनकर जन्म ले सकता है. कुठं आहे म्हटलं वहाँ का जीव निकल कर सिद्ध शिला पर एक मतलब एक एम्ब्रियो करके जा सकता है ना. कैसे कहीं भी जाता है निष्कुट क्षेत्रों में से एक निष्कुट क्षेत्र में से दूसरे निष्कुट क्षेत्र में जन्म लेता है. 14 राज्य हाँ जा सकते हैं उतना जा सकते हैं. संपूर्ण लोग इसलिए पूरा लोग ही लेते हैं ना इसमें. वो तो उसमें गर्भित हो गए सब त्याच्यामध्ये सगळे गर्भित झाले ना क्षेत्र त्याचं. एक कल्कर पृथ्वीला जीव तिथं मरून तो वर सिद्धशैलीच्या तिथं उत्पन्न झाला. 14 राज्य त्यांनी गमन केलं. तर ते सगळं सर्व लोक असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळे क्षेत्र गर्भित झालेलेच आहे. ते एकदम हे शेवटी आहे ना तर राजू संपलाय. इथं जे ब्रह्मन समुद्र देखल्यानंतर समुद्र संपला. थोडस एखादा 1000 योजन म्हणा किंवा ह्याचं म्हणा थोडस कमी घ्यायचं तेवढंच. एवढं घेतच नाही नाही आता हे नाही ना. हा एक राजू असा आला आणि इथं थोडंसंच कमी आहे. समजा ह्याला विवर काढले जरा अगदी थोडंसं किंचित कमी आहे. तिथून तो इकडं आला 1000 थोडं दीड राजू थोडं कमी येईल एवढंच. हाय हाय इथं एक
हे पूर्ण इथून ते इथे एक राजू आहे ना, म्हणून वर थोडे योजन सोडा, खाली थोडे योजन सोडा, बाकी सगळं थोडं ते असंख्यात योजनाचं एक राजू आहे. त्याच्यामध्ये थोडंसं 1, 2, 4 योजन, 5 योजन, 10 योजन सोडलं तर तेवढं काही गिनतीमध्ये ठरत नाही ते. आणि बिळाची पण रुंदी मोठी असेल, अगदी काय मधोमध जन्मला असणार, समजा इकडे जाऊन तर इकडचं ते हा आतच येणार तो, म्हणून ते आत घेतले पण, म्हणून तर अर्धा राजू आत घेतला ना. वेळ तिथं आपलं जिथं जम्बूद्वीप आहे ना तिथंच आहे वाटतं ना हे 7व्या नरकाचं द्वीप हा. मध्यभागीच आहे. बेदारस ना? हा. 1,00,000 योजन जम्बूद्वीपाचा जेवढा विस्तार आहे तेवढंच 7व्या नरकातल्या मधलं जे रवरव नावाचं आहे, नाही काय त्याचं नाव आहे, इंद्रद्वीप. सीमंतक नाही, सीमंतक तर पहिल्या याच्यामध्ये आहे. इंद्रद्वीप. अवधी नावाचं, अवधी हा 7व्या नरकात. समुद्र के बाहर निकले ये 4 कोने में, ये 4। इसके बाहर वो 2 आचार्यों के मध्य हो, वीरसेन आचार्य का कहना है, उनके तर्क है, उनके तर्क के अनुसार जितना एक राजू है, जितने द्वीप समुद्र ने जगह घेरी है उससे भी संख्यात गुनी जगह बाहर है एक राजू बनने के लिए। एक राजू बनने के लिए, इसलिए बाहर संख्यात अर्धच्छेद ले गए। हाँ, इस पहला जैसे अपन ब्रह्म समुद्र में पड़ा हुआ नहीं लेते, सुमेरु समुद्र। उससे भी संख्यात अर्धच्छेद अधिक है, तो इससे संख्यात गुना हो गए तो कितने हो गए, संख्यात अर्धच्छेद हो गए ना अधिक। म्हणजे स्वयंभू पर्वताच्या बाहेर पण अजून आहे. ते 2 मत आहेत. वीरसेन आचार्यांनी तर्काच्या द्वारे सिद्ध केले की जेवढं द्वीप समुद्राने हे मध्यलोक वेढलेलं आहे त्याच्यापेक्षा संख्यात पड जागा अजून ते बाहेर आहे तेवढे. एक राजू त्रसनालीमध्ये, एक राजू त्रसनालीचे आहे ना, तर त्याच्यामध्ये पूर्ण शेवटपर्यंत काढतो ना, हे काढत नाहीत ते असं इथे हे पुस्तकात दिलं. नाही, त्याच्यामध्ये काय नाही, एवढं समजा काढलेली एवढं द्वीप समुद्राने वेढलेलं आहे आणि अशी जागा इकडे संख्यात पट, इकडे संख्यात पट, इकडे संख्यात पट जागा शिल्लक आहे असं म्हणतात. आता ते मतभेद आहे. सामान्य प्रचलित मत तर असं आहे की पूर्ण एक राजू पर्यंत द्वीप समुद्र आहे. माताजी जो जीव जर म्हणजे पहिल्या आचार्यांच्या मताप्रमाणे अगदी त्याला लागून आहे आणि मग ते लोक कशाच्या म्हणजे अंताला आहे, त्याने जर मारला तर समुद्रात गेला तिप्पट झालं तर त्याचं हे बाहेर जाईल ना प्रदेश, बाहेर चालतात ते आधीच येणार ना ते. त्या समुद्राला लागून आहे. वेदना कशा केल्या ती गुन्हा जातात ना महाराष्ट्राचे प्रदेश. मग ते लावलंय की त्याने तिथं ह्याच्यामध्ये वातवलयामध्ये गेले म्हणून. होय. वातवलय ना बाहेर 1 योजन 2 योजन ते ह्याच्या बाहेर, तर त्याच्यामध्ये पण जातात असं लावलं नाही काय. वेदना समुद्रात तशा समुद्रात गेलाय का महामत्स्याच्या जीवाने तिप्पट झालं त्याचं, तर तो याच्या बाहेर पण जातो असं लावलं. वातवलय त्याच्या बाहेर वातवलयच आहे ना. हा वाचवल्या जात. हा. आणि माशाला 5 गुण असताना असू शकते ना. हम्म. माशाला असू शकते. 16 सर्वापर्यंत जाऊ शकते. महामत्स्याचे महामत्स्याची जाऊ शकते 16 सर्गापर्यंत पण जाणार. पुढे सम्यक तो केलं तर वरपर्यंत जाऊ शकतोय आणि मिथ्यात्व राहिलं तर त्याचं जाऊ शकतो. तर जीवाचं हे क्षेत्र सांगितलं. अजून सांगतायत पुढं, अजून पुद्गलाचं सांगतायत. पोगल दव्वाणं पुण हेय पदे साधी होती भजनीच्या, एक एकोदुपदेशो कालानुणं धोदे. पुद्गल द्रव्य किती लोकांच्या भागामध्ये राहतो व्यापून, तर ते सांगतात तिथं. पुद्गल द्रव्यांचं क्षेत्र एक प्रदेश सुरुवात करून अधिक भजनीय आहे.
म्हणजे पुद्गलाचा एक परमाणू एका प्रदेशाला व्यापतो. आता परमाणूचा स्कंद आहे, तो किती प्रदेशाला व्यापणार? 3 परमाणूचा स्कंद किती प्रदेशाला व्यापणार? 3 प्रदेश. बरं सोपं आहे ना. एक प्रदेशाला एक परमाणू व्यापतो तर दोन प्रदेशी परमाणू दोन प्रदेशी स्कंद 2 प्रदेशाला व्यापणार. तर तसं नाही. तर ते सांगतात पुद्गल द्रव्याचं भजनीय आहे सांगितलं. 2 प्रदेशी स्कंद म्हणजे 2 परमाणूंचा मिळून बनलेला स्कंद तो एका प्रदेशात पण राहू शकतो आणि 2 प्रदेशात पण राहू शकतो. एका एक मिळून राहिला तर तो एका प्रदेशात पण राहू शकतो आणि पसरून राहिला तर 2 प्रदेश पण घेऊ शकतो. त्रेणुक परमाणू त्रेणुक स्कंद तो एक प्रदेश पण घेईल, 2 प्रदेश पण घेईल किंवा 3 प्रदेश पण. 4 परमाणूचा स्कंद किती प्रदेशात राहणार? एका प्रदेशात किंवा 2 किंवा 3 किंवा 4 प्रदेशांमध्ये. मग आता अनंत परमाणूचा स्कंद भाभी सांगते सर संख्या हां संख्या एक असं केलं तरी प्रत्येक परमाणू म्हणलं तर लोक कसं अनंत परमाणूचा स्कंदाला किती प्रदेश लागणार? संख्या बदलली. 1 प्रदेश किंवा 2 प्रदेश किंवा 3 प्रदेश किंवा संख्याक प्रदेश किंवा असंख्याक प्रदेश. आणि अनंत प्रदेश लागणार की नाही? अनंत परमाणूचं म्हटल्यावर लोकाकाशामध्येच आहे, त्यामुळे अनंत परमाणू प्रदेशामध्ये राहत नाही. तर असं लावलं एक प्रदेशी परमाणू एक प्रदेशावर, 2 प्रदेशी एक प्रदेश किंवा 2 प्रदेशावर, 3 प्रदेशी परमाणू 1 किंवा 2 किंवा 3 असं करत जावा. आणि अनंत प्रदेश परमाणू 1 2 किंवा संख्यात किंवा असंख्यात किंवा अनंत प्रदेशामध्ये असं नाही लावायचं. परमाणू अनंत प्रदेशी असला अनंत परमाणूचा स्कंद पण असंख्यात प्रदेशामध्ये किंवा असंख्यात प्रदेशामध्ये राहू शकतो. पुढे सांगतात पुढे याच्यामध्ये अजून. आणि कालानुचे प्रदेश किती आहेत तर एक पदेसु कालानुन ध्रुवोदी. कालानुचा मात्र ध्रुव एक प्रदेश आहे, कालानुचा एक प्रदेश. असे पूर्ण लोकाकाशाचे जेवढे प्रदेश आहेत त्या प्रत्येक प्रदेशावर एक कालानु स्थित आहे. त्यामुळे कालानुचा परमनंट फिक्स ठरलेला आहे एक प्रदेश. कालानुचा राहण्याचं क्षेत्र किती तर 1 प्रदेश. पुद्गल परमाणूचं किती? 1 प्रदेशापासून ते पुढे भजनीय आहे. म्हणजे मग कालानुची संख्या निश्चित झाली की जेवढे लोकाकाशाचे प्रदेश आहेत तेवढेच कालानुचे. तेवढेच आहेत, जास्त नाहीतच. जेवढे लोकाकाशाचे प्रदेश तेवढेच कालानु आहेत. प्रत्येक कालानु एक प्रदेशी आहे. आता पुढे अजून पुद्गल द्रव्याच्या प्रदेशाबाबतीत सांगते. संख्येच्या नंतावा होती पोगल पदेसा लोगागासे ठिलीव लोगागासे वठिली एक पदेसो अणुस हवे संख्येच्या नंतावा होती पोगल पदेसा लोगागासे वठिली एक पदेसो अणुस हवे. पुद्गलाचे प्रदेश किती आहेत? संख्या असंख्य तत्व अनंत. स्कंदाच्या अपेक्षेने संख्यात परमाणूचा स्कंद असेल तर ते पुद्गलांचे प्रदेश म्हणजे पुद्गलाचे परमाणू घ्यायचे. जेवढे परमाणू आहेत तेवढ्या प्रदेशी स्कंद म्हणायचं. लोकाकाशाचे प्रदेश धरायचे नाही तिथं. कशाचे प्रदेश धरायचं? पुद्गलाच्या परमाणूची संख्या धरायची. तर संख्या परमाणूचा स्कंद असेल तर त्याला संख्यात म्हणणार, संख्यात प्रदेशी. असंख्यात परमाणूचा स्कंद असेल तर असंख्यात प्रदेशी. आणि अनंत परमाणूचा स्कंद असेल तर अनंत प्रदेशी. अनंत प्रदेशी. पुद्गलाचे प्रदेश अनंत आहेत. पुद्गलाच्या प्रदेशांचे चालले स्कंदाच्या अपेक्षेने हे पुद्गल परमाणू तर एक प्रदेशीच आहे निर्माण म्हणून तो असले काय नाही. परंतु जे परमाणूंचा मिळून बनलेला स्कंद आहे स्फूर्तीने झोपू नका.
स्फूर्ती होऊ देत. चांगले. संख्यात असंख्यात आणि अनंत हे पुद्गलाचे प्रदेश आहेत. लोकाकाशे उठिली आणि त्यांची स्थिती कुठं आहे? परंतु लोकाकाशामध्ये. अनंत पुद्गल प्रदेश सुद्धा कुठं राहतात? लोकाकाशामध्ये. अलोकाकाशात जात नाही. एक पदेसो अनुस. अनुचे मात्र किती प्रदेश आहेत? अनुचा प्रदेश एकच. ते संख्यात असंख्यात अनंत सांगितले हे स्कंदाच्या अपेक्षेने प्रदेश आहेत. अशा प्रकारे पुद्गलांच्या प्रदेशांची संख्या सांगितली. परंतु संख्या परमाणूचा स्कंद संख्यात प्रदेशात राहील. संख्यात परमाणूचा स्कंद संख्यात प्रदेशामध्येच राहणार. असंख्यात परमाणूचा स्कंद संख्यात किंवा असंख्यात प्रदेशात राहू शकेल. आणि अनंत परमाणूचा स्कंद संख्यात किंवा असंख्यात प्रदेशामध्ये राहील. परंतु त्या स्कंदाचे मात्र प्रदेश किती मोजले जाणार? भले असंख्यात प्रदेशात राहिले किंवा संख्यात प्रदेशात राहिले किंवा एका प्रदेशात सुद्धा अनंत परमाणू राहिले तर त्यांचं हे किती म्हणणार आपण? अनंत प्रदेशी स्कंद म्हणणार. अनंत परमाणू त्यामुळं त्याचे प्रदेश किती आहे? अनंत आहे. म्हणून पुद्गलामध्ये परमाणूची संख्या मोजायची. प्रदेश म्हणजे जेवढे परमाणू असतील तेवढा प्रदेशी स्कंद म्हणायचे त्याला. परंतु त्याला राहायला आकाशाचे प्रदेश एवढे लागत नाहीत. कारण का असेल? सव्वाणू ठाण दानवी हो. एक पुद्गल परमाणू सुद्धा जगात जेवढे सर्व परमाणू आहेत तेवढ्या सगळ्यांना एकटा अवकाश देण्यासाठी समर्थ आहे. जे एका प्रदेशावर सुद्धा सगळे पुद्गल परमाणू म्हणून राहू शकतात. एवढी ताकद त्या आकाश द्रव्यामध्ये आहे. पुढे ज्याला हे लक्षात घ्यायचं. अजून एक काय अनंत वाटतं? परमाणूंचा स्कंद भले एका प्रदेशावर राहिला तरी त्याचे प्रदेश अनंत आहे. पुद्गलाचे प्रदेश आहेत. पुद्गलाचे प्रदेश अनंत. परंतु त्याला राहण्याचं क्षेत्र किती? एका प्रदेशापासून संख्यात असंख्यात आणि असंख्यातच म्हणतात. ते 1-2 प्रदेशात पण राहू शकते, 3 पण राहू शकते. म्हणजे संख्यात किंवा असंख्यात प्रदेशामध्ये तो स्कंद राहू शकतो. त्याला अनंत प्रदेश लागत नाही. आता 587 नंबरची गाथा आहे. लोगागास प्रदेशा छद्दवे हि पुढा सदा होती. सव्वम लोगागासम अन्ये विभज्यं होदी. लोकाकाश प्रदेश. लोकाकाशाचे प्रदेश. छद्दवेही पुढा सदा होती. साई द्रव्याने सदा व्याप्त आहे. कुठला आकाशाचा एक प्रदेश काढून दाखवा की तिथं साद्राव्य किंवा अमुद्रव्य नाही. असं कुठंच होणार नाही. पूर्ण लोकांमध्ये जीव व्यापलेले आहेत. पूर्ण लोकांमध्ये पुद्गल पण व्याप्त आहेत. म्हणून कसे आहे ते? लोकाकाशाचे प्रदेश साही द्रव्याने व्याप्त आहे. सदा व्याप्त आहे. म्हणजे प्रत्येक आकाशाच्या प्रदेशात साद्रव्यांचा स्पर्श आहेच. सवम अलोकाकाशम. सर्व अन्यही विभज्यं होती. परद्रव्याने रहित अन्यही विभज्यित. तिथं आलोकाकाशामध्ये अन्य कोणतंच द्रव्य नाही. आलोकाकाशामध्ये एकटा आहे. कोण? आकाश. परंतु त्याला जड आहे, त्याला काही कळतच नाही. त्याला एकटा असून पण काय फायदा नाही. आम्हाला एकटं राहिलं तर फायदा आहे. त्या आकाश करून सुद्धा काय फायदा आहे त्याला. त्याला काही ध्यान करायचं नाही, काय करायचं नाही. तर लोकाकाशाचे प्रदेश 6 द्रव्याने व्याप्त आहेत आणि अलोकाकाश जे आहे ते सगळ्या अन्य द्रव्याने रहित आहे, विवर्षित आहे. आता पुढं जीवाचं सांगताय. क्षेत्राधिकार संपला. क्षेत्राधिकार संपला. आता क्षेत्र कुणाचं किती कधी सांगितलं? पहिल्यांदा सामान्य क्षेत्र. सगळे द्रव्य कुठं राहतात? त्याला म्हणजे सामान्य क्षेत्र सांगितलं सगळ्यांचं. प्रत्येकांचा विशेष सांगितलं. धर्माधर्म कुठं राहतात? संपूर्ण लोकाकाशामध्ये व्याप्त आहे. म्हणजे अभिव्याप्त, पूर्ण व्याप्त आहे. नंतर आकाश द्रव्य कुठं आहे?
लोक आणि आलोक. बरं ते राहू दे. अनंत प्रदेश मर्यादा राहता आकाश प्रदेश आणि लोकाकाश त्याच्या अत्यंत मध्यभागी. ते लोक आणि आलोक दोन्ही मध्ये राहतं. आकाश द्रव्य लोक आणि आलोक दोन्ही मध्ये राहतं. एकच अखंड आकाश आहे ना, दोन वेगळे आकाश नाही. पूर्ण एक अखंड अनंत आकाश आहे. प्रश्न किया था कि लोकाकाश के अंदर काल द्रव्य है, तो फिर अलोकाकाश में वहाँ तो परिवर्तन नहीं होना चाहिए, परिणामन नहीं होना चाहिए। काल द्रव्य तो नहीं है वहाँ पे, तो आकाश द्रव्य तो फिर वहाँ भी परिणामन है कि नहीं है? तो वहाँ कैसे, फिर तो वहाँ काल द्रव्य को होना चाहिए। यहाँ का कारण हाँ एक अखंड होने से हाँ परिणाम उसमें भी हो रहा है। हाँ, दो नहीं है आकाश, हाँ, एक ही अखंड। एक ही आकाश। उसका उदाहरण देना बाम्बू का, हाँ वास की लकड़ी एक जगह हिलाते तो पूरी हिलती है, सब जगह हिलाना ही पड़ता है। ऐसे यहाँ जो आकाश द्रव्य है उसमें काल द्रव्य के निमित्त से परिणामन हो रहा है, तो पूरे ही आकाश में हो रहा है ना वो। लोग आकाश जितने आकाश में हो रहा है बाहर नहीं हो रहा है, ऐसा है क्या? एक अखंड आकाश द्रव्य है तो पूरे में ही वो परिणामन हो रहा है, पूर्ण ह्याच्यामध्ये परिणामन चाललं. जीवाचे प्रदेश किती सांगितले? धर्माधर्म द्रव्याचे पूर्ण लोकांमध्ये व्यापून आहे, संपूर्ण लोकांमध्ये व्यापून आहे. एक जीव किती व्यापून आहे? महामत्स्यापर्यंत नाही, महामत्स्यापर्यंत नाही, सर्व लोकच घ्यायचं, सर्व लोकांपर्यंत. आपण स्वस्तान अवघानीच्या अपेक्षेने बघितलं महामत्स्यापर्यंत, परत त्याचं मानवी समुद्रात घेऊन 7.5 राजू लांब पाठवलं, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. हा, प्रतरमध्ये वातवले सोडून सगळीकडे पसरतं जीव. बरोबर. पुढं आणि त्यासाठी जीव कुठं राहतो? लोकाकाशाच्या असंख्यात प्रदेशापासून ते सर्व लोकांपर्यंत. बुद्धगण द्रव्य किती प्रदेशामध्ये राहतो? एक प्रदेशी 1, 2, 3, 4 संख्या असंख्यात नाही, अनंत नाही. संख्यात नाही, असंख्यात. संख्यात असंख्यात आणि अनंत प्रदेशी पुद्गल परमाणू व पुद्गलाचा पिंड संख्यात किंवा असंख्यात प्रदेशातच राहणार. आणि कालानु किती प्रदेशात राहतात? एकेका प्रदेशात राहतात. आता पुढं हे सांगता येतं, कुठं लिहिलं आपलं? 589 ना, 588 नंबरचे राहतात. जीवा अनंत संख्या, अनंत गुणा पुद्गला मुतत्तोदू, ब्रह्मत्यम एकेकम, लोकपदे सप्पमा कालो, जीवा अनंत संख्या, अनंत गुणा पुद्गला मुतत्तोदू, ब्रह्मत्यम एकेकम, लोकपदे सप्पमा कालो. संख्याधिकार चाललाय, क्षेत्राधिकार संपला. संख्या किती आहे? तर जीव अनंत संख्या, जीवांची संख्या किती आहे? अनंत. पुद्गल जीवापेक्षा अनंत पट. आणि धर्म अधर्माने आकाश द्रव्य किती आहे? हे सगळं माहिती आहे तुम्हाला, सोपं पटपट सांगा. धर्मद्रव्य किती आहेत लोकांमध्ये? अधर्मद्रव्य आणि आकाश द्रव्य, 3 द्रव्य किती आहेत? एक आहे. जीवद्रव्य तेवढे अनंत आणि पुद्गल द्रव्य अनंत, त्याच्यापेक्षा अनंत पट. आणि लोकाकाशाचे प्रदेश, हे कालद्रव्य किती आहेत? जेवढे लोकाकाशाचे प्रदेश असंख्यात आहेत तेवढे कालद्रव्यांची संख्या आहे. कारण एकेका प्रदेशावर एक, तेच पुढच्या गाते सांगते. कालद्रव्य कसं आहे तर तिथं ते सांगते. लोकाकाश पदेसे, एकेके जेठियाव एकेका, रैनानम रासीव, ते कालाणु मुने दव्वा, लोकाकाश पदेसे
जात आहे लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर एक कालानु स्थित आहेत तशाप्रमाणे रयनानम राशी रत्नाच्या राशीप्रमाणे सुट्टे सुट्टे एकमेकात मिसळलेले नाहीत हे सांगण्यासाठी रत्नाचं उदाहरण दिलं. तुम्ही रत्नाचा ढीग टाकला तर एक रत्न दुसऱ्या रत्नात मिसळते का नाही. तर रत्नाच्या राशीप्रमाणे स्वतंत्र स्वतंत्र कालानु आहेत. किती आहेत ते लोकाकाशाचे जेवढे प्रदेश तेवढे आहेत कारण त्या लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर एक कालानु स्थित आहे. हमारे लोकाकाश के तो षटकोण करके लेते हैं, षटकोन नहीं, षट चौकोन चौकोन करके ऊपर नीचे और कालन को वैसे षटकोण गोल नहीं बोलेंगे। गोल नहीं लेंगे। चौकोन वही एक प्रदेश का आकार एक परमाणु का आकार एक कालानु का आकार सब समान ही होंगे नहीं तो फिर एक एक प्रदेश पर एक कैसे बटेंगे नहीं तो जगह छूटेगी बीच में. पीछे की छोटी हाँ असे गोल गोल काढले तर मध्ये काम मध्ये होणार. जागा चारशेमध्ये जागा. तर असं कैसे सगळे चौकोन विटाप्रमाणे असं पण म्हणतात. षटकोन म्हणजे षटकोन नाही चौकोन. ऊपर नीचे तो दो अलग रहे चौकोन बर्फीच्या आकाराचे बर्फीच्या सहा आकारात सहा सहा बाजू आहेत. सहा बाजू. षटकोन असते. सहा बाजू कह सकते हो षटकोन नहीं. षटकोन नाही म्हणायचं त्याला चौकोनच म्हणायचं. चौकोन यायला लागले की ऊपर नीचे ऐसे देणे. हा चौकोन म्हणायचे त्याचे 6 बाजू घ्यायचे. हे 1 2 3 4 बाजू आणि वर आणि खाली असं म्हणायचं ना. बर्फी चौकोनी आहे हा. पण त्याला सहा बाजू आहे. 8 होने माते जी फिर तो षटकोन म्हणजे असं ना षटकोन म्हणजे असं होते 4 ऊपर के कोने 4 नीचे के. हे षटकोन म्हणजे असं होते ये नहीं ऐसे नहीं है. कोण आठी ती. असं नाही तसा नाही षटकोन नाही. असा षटकोन नाही चौकोनच आहे त्याच्या 6 बाजू घ्यायच्या वर खाली आणि 4 दिशा. चार असं. आता हे सांगितलं ना हे 4 बाजू आणि वर आणि खाली असं एक प्रदेश परमाणु आणि कालानु कारण सगळ्यांचा आकार एकच हे आकार चौकोनी आहे त्याला सहा बाजू आहे. हाँ बर्फी सारखा सगळ्याचा. मग काय परमाणु एक प्रदेशाने काय सांगितलं कालानु का चौकोनी आकाराचा आहे. ओके हे आकाशाचा प्रदेश में कालन कालन. तीनों चल कालानु. पुढे आता सांगतात की ह्याची संख्या सांगतात व्यवहार कालाची संख्या सांगतात. पुढे ते आता परवा सांगितलं होतं ना तेच सांगते की कालापेक्षा कोण किती पट आहे ते सांगतात. व्यवहारो पुणकालो कोकल दवादनंत गुणमेत्तो तत्तो अनंत गुणिदा आगास पदेश परिसंखा व्यवहारो पुणकालो कोकल दवादनंत गुणमेत्तो तत्तो अनंत गुणिदा आगास पदेश परिसंखा. व्यवहार काल पुन्हा किती आहे कोगल दवत अनंत गुणमेत्ता. जीवद्रव्यापेक्षा पुद्गल द्रव्य अनंतपट आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा अनंतपट पुद्गल द्रव्यापेक्षा सुद्धा अनंतपट काय आहे व्यवहार काल. काल आलं होतं ना भूतकाल आणि भविष्यकाल किती आहे पुद्गल द्रव्यापेक्षा सुद्धा अनंतपट म्हणजे पुद्गल द्रव्याचे जेवढे परमाणु असतील त्याच्यापेक्षा कालाचे समय अनंतपट आहे. आणि तत्व अनंत गुणिला पुणे आकाश प्रदेश परिसंख्या आकाश प्रदेशाची परिसंख्या म्हणजे क्षेत्राच्या पेक्षा सांगायला लागेल त्याच्यापेक्षा पण अनंत पट आहे. जीव अनंत पट त्याच्यापेक्षा अनंत त्याच्यापेक्षा पुद्गल द्रव्य अनंत पट त्याच्यापेक्षा पुद्गल द्रव्यापेक्षा व्यवहार काल अनंत पट आणि व्यवहार कालापेक्षा आकाशाचे प्रदेश अनंत पट आहे. अनंत परिसंख्या व्यवहार काल कालानु नाही व्यवहार काल. व्यवहार काल म्हणजे समय घ्यायचे प्रत्येक कालाची पर्याय घ्यायची. भूतकाळात अनंत समय झाले तर भविष्य काळामध्ये अनंत समय होणार तर ते किती आहे पुद्गल द्रव्याच्या पेक्षा पण अनंत पट आहे समय. जे काळ कधी संपणारच नाही हो तुम्ही संपल कधी तर म्हणाल तर सगळं संपणार नाही काल कधी. आणि व्यवहार कालानंतर आकाश. आकाश प्रदेश अनंतपट आहे ना.
आता पुढं लोगा गास पदेसा लोगा गास पदेसा धम्मा धम्मेद जीवक पदेसा सरिसामुपदेशो पुनः परमाणु अवट्ठिदं खेत्तं त्यामध्ये प्रदेश सांगितले. लोकाकाशाचे प्रदेश आणि धर्मद्रव्य अधर्मद्रव्य एक जीवाचे प्रदेश सगळे कसे आहेत? समानच आहेत ना. जेवढे लोकाकाशाचे प्रदेश तेवढेच धर्मद्रव्याचे, तेवढेच अधर्मद्रव्याचे आणि एका जीवद्रव्याचे पण प्रदेश तेवढेच आहेत. फक्त हे तिन्ही व्यापक होऊन राहतात. लोकाकाश प्रदेश, धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य, त्याचा संकोच विस्तार होत नाही. जीवामध्ये मात्र संकोच विस्तार होत असल्यामुळे प्रदेश तेवढेच असून सुद्धा कमी जागेमध्ये राहतात किंवा जास्त जागेमध्ये राहतात. सरिसाम प्रदेश, तिन्हीचे प्रदेश समान आहेत. पुन्हा परमाणु अवट्ठिदं क्षेत्रम, परंतु परमाणु जो आहे तो त्याचं क्षेत्र अवस्थित, जेवढे एक पुद्गल परमाणु व्यापतो तेवढे एका प्रदेशाचं जे क्षेत्र आहे ते तेवढं अवस्थित आहे. प्रदेश केवढा? तर पुद्गल परमाणूने जेवढं क्षेत्र व्यापलं त्याला एक प्रदेश, म्हणजे पुद्गल परमाणू किती जागेमध्ये राहणार? एक प्रदेश, त्याच्यापेक्षा कमी जागेत राहणार नाही. आता एका प्रदेशावर अनंत परमाणू राहू शकतात, परंतु एक परमाणूला राहायला जागा किती लागणार? तेवढी त्याला एक प्रदेश म्हणतात. परंतु तेवढ्याच जागेमध्ये अवगाहन, ते आकाशामध्ये असं अवगाहन शक्ती आहे की अनंत प्रदेश पण, अनंत परमाणू पण बसू शकतात. त्याच्यामध्ये ते अवगाहन घेण्याची शक्ती आहे आकाशामध्ये, आणि ह्या उद्गलामध्ये सूक्ष्मत्व शक्ती आहे. त्यामुळे एका आकाशाच्या प्रदेशावर अनंत परमाणू पण राहू शकतात. तर एक परमाणूचं अवस्थित क्षेत्र एक प्रदेश आहे. आता इथे हे त्या गाथेमध्ये द्रव्य क्षेत्र कालभावाच्या अपेक्षेनं हे सांगितलेलं आहे प्रमाण. ते आपण उद्या घेऊ, वेळ झालाय उद्या घेऊ. नंतर परत अजून प्रदेशाचे सांगतात, चल अचल, चलाचल कोणाचे प्रदेश आहे, आणि मग पुद्गलांच्या 23 वर्गणांचं वर्णन आहे. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. असंख्यात प्रदेशी एक अखंड द्रव्य आहे. हे माझे प्रदेश अमूर्तिक आहेत. हे माझे घर आहे. असंख्यात प्रदेश हे आपलं राहण्याचे ठिकाण आहे, आणि त्या असंख्यात प्रदेशामध्ये अनंत गुणांचे वैभव भरलेले आहे. पहा, ते असंख्यात प्रदेश येथेच आहेत, त्या संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहेत. आणि त्या प्रदेशामध्ये काय आहे? स्पर्शरस गंधवर्ण नाही, तर त्यामध्ये ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य आदी अनंत गुणरूपी रत्न भरलेले आहे. त्या आपल्या अनंत गुणांच्या वैभवाला जाणार. आपली तिजोरी उडून पहा, किती रत्न भरलेले आहेत त्यामध्ये. त्या आपल्या असंख्यात प्रदेश रूपी तिजोरीमध्ये अनंत गुणरूपी रत्न वैभव भरलेले आहे. त्याला जाण. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप अखंड स्वरूप शुद्ध एको ध्रुव नमो
नसताना